कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अवघड 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 काय एवढं अवघड आहे ते तरी सांगा। आमच्याकडे सगळे कागद आहेत, त्याच्यावर दोघांच्या सह्या आहेत, मग का थांबलाय काडी मोड ते तरी सांगा। ते जरा त्यांना 6 महिने 6 महिने एवढ्यात पोर जन्माला येईल? हा नाही म्हणजे तुमचं काही डोसका पिसका फिरलंय काय? 6 महिने काय म्हणताय तुम्ही? एवढा वेळ नाही आमच्याकडं। पण दोघांचं काउन्सिलिंग तरी? वकील साहेब, आम्ही शिकलेलो नसलो तरी आम्ही कायद्याची सगळी माहिती ठेवतोय। ते काउन्सिलिंग का काय म्हणताय त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा पटशिरी। हा जास्त वेळ घालू नका आणि एकच मुद्द्याला धरून ठेवायचं काय की मास्तरीन बाईंना शिकलेला नवरा पाहिजे होता। आमचे अधिपती अडाणी आहेत म्हणून त्यांचं कवा पटलंच नाही, पण जगासमोर कसं दाखवायचं म्हणून त्या संसार रेटत होत्या। हा मोठं भांडण झालं आणि त्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या आणि गेले काही महिने त्या तिथंच राहत्यात, कळलं काय? हो मॅडम। आम्हाला असं वाटतं या मुद्द्यावर तुम्ही काडी मोडाचं नियोजन लावून टाका। करतो मॅडम। त्यांना नांदायचं नाही आणि आम्हाला त्यांना नांदवायचं नाही। त्यांना जे काय पाहिजे असेल पैसा, प्रॉपर्टी, फॅक्टरी काय हवं ते सगळं देऊ त्यांना, पण आम्हाला त्यांचं थोबाड बघायचं नाही। हा काडी मोड लवकर होईल हे बघा आणि निघा आता आणि कळवत राहा आम्हाला काय होतंय ते। ठीक आहे मॅडम, येतो। हाँ बाबा। हाँ अक्षरा बोल। बोलू शकता आता? हाँ बोल ना। काय झालं अक्षरा? काय तुझा फोन आला की आता धडकीच भरते मला। काय वाईट बातमी ऐकायला मिळेल याचा नेम नाही ना? आता त्या भुवनेश्वरीनं काही केलेलं नाही ना? बाबा मॅडमनी जे काही केलं होतं ते अधिपतींनी ठीक केले। म्हणजे पगार केले बाबा अधिपतींनी, सगळ्यांचे पगार केले, शिक्षकांचे, स्टाफचे, शाळेतल्या सगळ्यांचे। अच्छा झाले का फायनली? हो झाले झाले। मी ओमकार भाऊजींना निरोप दिला होता, मग त्यांनी अधिपतींना सांगितलं आणि अधिपती लगेच बोलले अकाउंटंटशी आणि झाले बाबा, सगळ्यांचे पगार झालेत आता। बाबा काय झालं, तुम्ही गप्प काय झाला तसे? नाही काही नाही। काय तुम्हाला आनंद नाही झाला का बाबा? नाही झाला अक्षरा मला आनंद। का? अहो बाबा अधिपतींना माझा निरोप मिळाला आणि त्यांनी ऐकलं, पगार केले सगळ्यांचे। अक्षरा सगळं ठीक आहे, पण हे भुवनेश्वरीनं तुमच्यावर वेळ आणली आहे ना, ते नाही आवडत आहे मला। म्हणजे मला कळलं नाही। अक्षरा तुम्ही नवरा बायको आहात ना, तुम्ही एकत्र असायला हवं, एकमेकांच्या साथीनं सुखानं संसार करायला हवा तुम्ही। हे काय चाललंय? तिसऱ्याकडून निरोप मिळतोय, जे काम आधीच व्हायला हवं होतं ते असं वाया होतंय। अक्षरा ही बाई थांबणार नाहीये। आधी तुला घराच्या बाहेर काढलं तिनं, तुमच्या दोघांच्या मध्ये होता होईल तेवढी फूट पाडली आणि आता सुद्धा ती कारस्थानं करत राहणार, ती थांबणार नाही। हे सगळं माझ्यामुळे होतं, या सगळ्याला जबाबदार मी आहे ना अक्षरा। बाबा असं काय बोलताय तुम्ही? जे खरं आहे ते बोलतोय बाळा मी। हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळं, माझ्या मूर्खपणामुळे ती बाई घरात आली, माझ्या मुलाचं शिक्षण थांबलं, आता तुमच्यात फूट पडली, तुमचा संसार मोडकळीला आलाय, हे सगळं माझ्यामुळे झालंय। अहो बाबा असं काही नाही हो, खरंच। तू काही म्हण बाळा, तू माझी किती समजूत घालायचा प्रयत्न कर, मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळे हे सगळं हाताबाहेर जायची वेळ आली। सगळं मला ठीक करावं लागेल आता। बाबा हो, गोष्टी बिघडायला असा किती वेळ लागतो, पण आपल्याला पुन्हा घडी बसवायची ना सगळी, म्हणून वेळ लागतोय। होईल सगळं ठीक। सगळं ठीक व्हायला हवं अक्षरा, आणि मी करेन ते। म्हणजे बाबा? अक्षरा मी तुला फोन करतो, काहीतरी डोक्यात आहे माझ्या, मी ते झालं की तुला फोन करेन। अधिपती घे चहा घे। तू कशाला घेऊन आलीस? धनाजीला सांगायचं की। अगं तुला माझ्या हातचा आल्याचा चहा आवडतो ना व, घे। हे मात्र खरं बोललीस। हे धर, तुला बी घे अर्धा कप। अरे हे ग खंदी कार्य करते, चहा घे। चहाला नाही म्हणून नाही माणसानं। काय झालं, लय खुश दिसतोय यास? नादो कुळा चहा झालाय। अगं शाळेतल्या पोरांनी गिफ्टच असलं भारी दिलं का नाही, लय भारी वाटलं। हा काय दिलं?
अगं असं छोटस हे दिलं ग, असं म्हणजे शाळा, त्याच्यात मास्तरीनबाई, आम्ही, आई साहेब, असं एक छोटस लय भारी करून दिलं होतं. अरे वा. गिफ्ट बघून असं वाटलं की त्या गिफ्ट मध्ये जसं आहे तसं खऱ्या आयुष्यात का नाही आमच्या. तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस ना व. काय नाही शिल्पकार फिल्पकार, सगळं ठरलं तर होतं चांगलं, पण काय सगळं इस्फोट झाला आजी. अरे तिने सांजेचं असं बोलू नकच बाळा. हे बघ, काय इस्कोट फिस्कोट होत नाही बघ. समजा ठीक होईल. काय कसं ठीक होणार तू ठरवलंस का समजा ठीक होईल बघ. म्हणजे? सुनबाईला भेट, बोल तिच्याशी. अरे काय ना काहीतरी मार्ग निघालच की. काय भेटणार तर नोटीसच पाठवली म्हणलं. चुलीत घाल ती नोटीस. अरे अशा नोटिशी फिटिशीने नाती तुटत नसत्यात. तुमची गाठ ब्रह्मदेवानं बांधली आहे. ती गाठच तोडायची म्हणते असणे आता. मला नाही वाटत. अरे पोरगी जोडणारी आहे, तोडणारी नाही आहे. तू तिच्याशी नीट बोललास ना व, तर समजा ठीक होईल असं मला वाटतंय बघ. अरे आता ना ग उशीर करूस. घरात जे काय चाललंय ना व थांबव, आणि घरची लक्ष्मी घरला परत येऊ दे बा. ठीक आहे, ते मी बघतो. तुला टेन्शन घेत जाऊ नको बरं का आजी. मी बघतो, समोर जे आहे ते तरी आधी मिटवतो. आईसाहेब कुणीकडे आहेत? ते खोलीत बी दिसले नाहीत. बाहेर गेली ती. कुणीकडं? काय सांगितलं नाही. बरं, धनाजीला सांग आईसाहेब आल्यावर मला पडदेशी सांगायला म्हणा, जरा बोलायचं त्यांच्या संग. काय महत्वाचं बोलायचंय काय? टेन्शन आहे का काय? नाही टेन्शन त्याचं काय नाही, बोलायचंय. धनाजी, आण लवकर चहा. काय रे, किती वेळ लागतो तुला चहा आणायला? हा माफ करा सरकार, थोडासा उशीर झाला. हा, चल निघ आता. धनाजी, जा आधिपतीला सांग आईसाहेब आलाय म्हणा. सांगतो आजी. थांब धनाजी, अधिपतीने कशाला सांगायचं आम्ही आलोय म्हणून? अगं मला त्यानं तसं सांगितलं होतं सांगाया. म्हणजे? अगं त्याला काहीतरी तुझ्याशी बोलायचंय. तो म्हणला आईसाहेब आल्या का कळव मला. जा धनाजी जा, सांग त्याला. थांब धनाजी. अगं त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. सकाळी बोलतो. अगं पण त्यानं मला निरोप सांगायला सांगितले ना व. धनाजी, अधिपतींना सांग आई साहेबांनी सांगितलंय सकाळी बोलतो म्हणून. जी सरकार. बुवे बोल की आत्ताच. आई, आम्हाला आता बोलायचं नाही. एक तर आमचं डोसकं आधी सुटलंय, आणि दुसरं म्हणजे अधिपती आमच्याशी काय बोलणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. काय? हेच, शाळा बंद करू नका आणि आमचा संसार असा चालू ठेवा, आणि आम्हाला दोन्ही बी नग आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.